सर ज्यांनी मला एका शाळेत आणली तो आम्ही पटेल सर संजय पाटील सर तो माझे सहकारी कार्यालयात माझ्याकडून घोषित पाटील त्यांचे सहकारी पठाण झालं शेष सहकारी शाळेतून पाटील मॅडम सहकारी गेली माझी दादागिरी इतर नातेवाईक परिवार शेजारी या सगळ्यांचा आभार आहे. सुधागड विद्यासंघातील पर्यवेक्षिका सौ पूनम कांबळे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगत व्यक्त करायचं. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सुयशोचे संस्थापक शिक्षणवर्षी दादासाहेब भीमणे, सन्माननीय कैलासवासी अध्यक्ष श्री उस्मान साहेब, माझे आई वडील, माझे सासू सासरे व ज्यांनी मला शिक्षण घेताना आधार दिला, मुलीच्या मायेने सांभाळले असे कादरभाई शेख यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते, नतमस्तक होते. आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या सन्माननीय आपल्या सुयशोच्या अध्यक्षा माननीय गीताताई पालवेच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आपल्या विद्यासंकुलाचे प्राचार्य माननीय पालवे सर, बाकी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री माळी सर, आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत करते. तसेच माझे सर्व अध्यक्ष, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षक, कार्यालयीन सर्व कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई यांना मनपूर्वक धन्यवाद देते, कारण आज सगळ्या संपूर्ण संख्येने हजर आहे. खूप खूप धन्यवाद. खरं तर आज 33 वर्ष आणि 17 दिवस झाले. 14 जून 1993 साली मी या शाळेत उतरून आले. कदाचित मी झालेही नसते, परंतु माझा वर्गमित्र, क्लासमेट प्राध्यापक सुरेश पाथरकर जो पालीला होता तो येणार होता, पण आम्ही दोघंही क्लासमेट दोघांनी बरोबर शिक्षण घेतलेलं आणि खूप खडतर प्रवास आम्ही केला. खूप पण मंडळाच्या परीक्षा दिल्या, खूप काय केलं, पण नोकऱ्या लागल्या. मग त्याला यायचं होतं, तर तो काय म्हटला, नाही तिला घेऊन जा, मी नाही येणार, मला नाही यायचं एवढ्याला. आणि खरं तर सांगते, त्याच्या प्रयत्नामुळे मी दादांना भेटली आणि दादांनी 13 जून 1993 साली त्या वर्षी शाळा होती, 14 जूनला मी शाळेत हजर झाली. इथंही संकट संपलेलं नव्हतंच, कारण राहायचं कुठे. गीते सरांचे एक मित्र होते, चव्हाण सर, आपल्याकडे शिक्षक होते. त्यांना चिठ्ठी दिली की मॅडमची राहायची सोय करा. त्या दिवशी व्यंकटेश सर कल्याणला गेले होते, राहायचं कुठे. मग रतन महाजन सर होते, जे पालीलाच रिटायर्ड झाले. सरांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि सर बोलले, मॅडम तुम्ही एक माझ्या छोट्या बहीण आहात, माझ्या घरी चला. सरांकडे मी 15 दिवस राहिली ताई, आणि नंतर मी घरी गेली हजर होऊन. पण घरातल्या वातावरणामुळे मला सरांची म्हणजे त्यांच्याकडे जाता येता आलं नाही. मला त्याचं खूप दुःख आहे. त्याच्यानंतर माझी मैत्रीण जी मला शाळेतच लाभली, माझं माहेर पण जपली, अशा नंदा जाधव सोनवणे मॅडम, त्यांच्या घरी मी शनी रवी जायची. खूप मायेने त्या लोकांनी मला प्रेम दिलं, स्वीकारलं, आणि आज तागायत आमचं रिलेशन खूप चांगल्या पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर श्री लक्ष्मण पाटील, आपल्याकडे वैभव पाटील नावाचा विद्यार्थी होता, त्याचे वडील
त्यांनी रूप बघून दिली मित्राची. म्हणजे किती प्रेम तरी किती आणि किती मदत प्रमाणाच्या बाहेर. काहीतरी पूर्वजन्मीचं संचित असेल म्हणून प्रत्येकजण माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याच्यानंतर 2007 साली माझ्यावर खूप मोठा प्रसंग आला. या प्रसंगामध्ये स्वर्गीय इनामदार सर, साबळे सर, बोलराव सर अशा कितीतरी व्यक्ती माझ्या नकळत माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि मी त्या संकटातून मला बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कसं असतं आयुष्यामध्ये काही चूक नसताना येणाऱ्या संकटांना जेव्हा आपले साथीदार ओळखतात तेव्हा ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि हे काम माझ्या सर्व शिक्षक बंधूंनी केलं. इथपर्यंतच नाही, पुढे अनेक परिवारात संकटं निर्माण झाली. त्यावेळी स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील सर, जी.व्ही. पाटील सर, विलास, किरण, शिपाईसुद्धा माझ्या मदतीला धावून आले आणि नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. कारण मी आज धन्यवाद देणार नाही त्यांना, तर कृतज्ञता व्यक्त करते की माझा परिवार, माझे सगळे नातेवाईक बाजूला, परंतु इथे माझे सगळा हा परिवार तयार झाला आणि त्यांचं प्रेम मला नेहमीच मिळत गेलं. त्याच्यानंतर माझ्यापेक्षा छोटा आणि शहापूरला आश्रमशाळेत बोटेकरमध्ये सुपरवायझर असणारा माझा हा बंधू नेहमीच वेळोवेळी माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्याच्यानुसारच मी मिस्टर कांबळेशी विवाहबद्ध झाली. तदनंतर माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी मला समजून घेतलं. माझ्या कधी कडक बोलण्याने ते दुखावलेही असतील, परंतु तितक्याच मायेने आणि प्रेमाने मी प्रत्येकाच्या मनात पोहोचली. मी मनात स्थान निर्माण केलं. तात्विक मतभेद असतात, पण वैयक्तिक मतभेद माझे कोणाशीच नव्हते. इथपर्यंत तर पालकसुद्धा म्हणजे एक आदरयुक्त भीतीने माझ्याशी बोलायचे. सरांनी इनामदार सरांनी आणि त्याच्यानंतर पांढरे सरांनी जे मला काम नेमून दिलं, मी ते अगदी प्रामाणिकपणे केलं. त्याच्यात त्यांच्यावर कुठलीही संकट येईल असं मी कधीच माझ्या हातून वर्तन झालं नाही. कदाचित ही बल्लाळेश्वराचीच इच्छा असेल किंवा आशीर्वाद असेल. त्याच्यानंतर ज्या संकटात मी नेहमीच सापडत गेली, परंतु माझी मुलं माझ्या नेहमीच पाठीशी राहिली. नेहमीच. आज ते आहेत म्हणून मी इथे आहे. कारण समजून घेऊन ती खूप चांगली राहिली आणि म्हणून माझी मान समाजासमोर ताठ मानेने उभी आहे. अशी माझी 3ही मुलं त्याच्यानंतर कार्यालयातील सर्व कर्मचारी, माझं कधीही कोणाशी हे झालं नाही, खूप प्रेमाने एकमेकांशी, आणि माझं काम असेल तेव्हाच मी त्यांच्याशी संवाद साधला. माझे सर्व शिपाई नेहमीच माझ्या मागे उभे राहिले. उत्तम असेल, गणेश गडगे असेल, पठण दादा असेल, कारण स्वर्गीय इनामदार सरांनी पूर्ण शाळेची ताई आणि पठणला दादा म्हणण्याचं मला भाग्य मिळालं. त्यानंतर सर्व नवीन जनरेशन, विष्णू असेल, ओंकार असेल, प्रसाद असेल किंवा निलेश असेल, मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु मी जर तुम्हाला काही बोलले असेल तर आज मी सॉरी म्हणते, कारण बोलणंही तितकंच गरजेचं होतं. माझ्या सर्व मैत्रिणी, शुभदा पाटील असेल किंवा इतर सगळ्याच, नेहमीच माझ्या मागे सतत खंबीरपणे उभ्या राहिल्या, मदतीचा हात दिला आणि आज मी एक यशस्वी नोकरी करून आज सेवानिवृत्त होते आहे. तसेच पालवे सर
माझ्याकडून सेवेमध्ये किंवा काम करताना काही चूक झाली असेल तर मी आज सर्वांच्या समोर माफी मागते आणि मोठ्या मनाने तुम्ही नक्कीच माफ कराल. कारण कधी तुम्ही मोठ्याने किंवा जोरात आवाजाने बोललेलं मी कधीच ऐकलं नाही सरांना. आणि अशा प्रकारे माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व कर्मचारी, सर्व माझी उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व माझे आप्तेष्ट, माझे बहीण भाऊ यांना धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचं स्मरण करतो. संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब लिंगे, आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय वसंतरावजी वसवत, विद्यमान अध्यक्ष गीताताई, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पालवे सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आजी माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सभामंडपामध्ये जमलेले सर्व आजी माजी शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वर्ग, या सर्वांना माझा नमस्कार. सेवानिवृत्ती म्हणजे आपण सतत कार्यरत राहणार आहोत. 1 जुलै 1992ला मी शिरोडला कार्याची सेवा केली, सुरुवात केली. त्यावेळेला गावाकडून आलेला एक साधच आहे की ज्याला फक्त वर्गातलं अध्यापन करायचं आहे एवढंच नाही, बाकीच्या कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाही आहे. पण आपलं सुधाकर विद्यासंकुल हे शिकण्यासाठी एक विद्यापीठ आहे आणि त्याही वेळेला होते आणि आताही माझ्या पाठीमागे आहेत हे सगळे माझे सहकारी, ज्यांच्या सहाय्याने मी कार्य केलं. आज तुम्ही सर्व लोक म्हणतात की मी 10वीच्या परीक्षेपासून ते MPSC UPSC कामाचं नियोजन हे मला कुठंतरी माहिती होतं. दीज आर माय आयडियल पर्सन्स. त्यांच्याकडून मी शिकलो. कारण शिक्षण हे कधीच थांबत नाही. आपण सतत जर का अभ्यास घेतला, एखादी गोष्ट जर का शिकण्याचा प्रयत्न केला तर आपण ती सहज आत्मसात करू शकतो. आणि या माझ्या पाठीमागे बसलेल्या सगळ्या गुरुजनांकडनं आणि तुमच्याकडनं फार शिपायापासून जे काही असेल जे मला शिकायला मिळालं ते शिकण्याचा मी प्रयत्न केला आणि अजूनही ते कमी आहे. जवळजवळ 34 वर्षाच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे 2 वर्ष जे मी काही हिंदी माध्यमात काम केलं. मी एरिया नया था, त्याकडे कुछ समझ में नहीं आ रहा था. ज्यावेळेला मला विचारलं गेलं की सर हिंदी माध्यमात काम करायचं आहे, ओके ठीक आहे. मग तिथे गेल्यानंतर आता हिंदीची सूचना करायची आहे, काय करायची आहे काहीच नाही. पण काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जे काही अनुभवी शिक्षक होते आधीचे त्यांना विचारलं. कारण जरी समजा मी सुपरवायझर असलो तर माझ्या सहकार्याने विचारणं म्हणजे कमीपणा नाही आहे. कारण आपल्याला एखादी गोष्ट जर शिकून घ्यायची असेल तर तो कमीपणा नाही आहे. मग मी माझ्या सहकार्याने दाखवायचो, सर मी सूचना काढली जर वाचून बघा, काही कमी जास्त असेल तर, म्हणजे कुठल्या शब्दात फेरफार करायचं असेल तर असं करत तर त्या जर विद्यार्थी नवीन होते, शिक्षकांना काही ना मी ओळखत होतो, पण जबाबदाऱ्या 3 होत्या. शिक्षकांची जबाबदारी होती, विद्यार्थ्यांची जबाबदारी होती, पालकांची जबाबदारी होती. पण सारा संभाळणार कैसे संभाळे कुछ पता नाही. केलं 2 वर्ष केलं. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय प्राचार्यांनी दाखवलेला विश्वास. कारण त्या 2 वर्षामध्ये ना सहकारी, ना शिक्षक, ना विद्यार्थी कोणाचीही कधी साधी कंप्लेंट आमची आली नाही. त्यानंतर 2024च्या निकालानंतर, 25च्या निकाल, 10वीच्या निकालानंतर सरांनी सांगितलं होतं की दीक्षित सर हिंदी माध्यमाचा निकाल कमी आहे, प्रयत्न करायला हवा आहे. शब्द दिला होता
जर प्रयत्न निश्चित करेल. आणि यावर्षी 94% हिंदी माध्यमाचा निकाल लागला. आणि विशेष म्हणजे तीनही माध्यमांमधून हिंदी माध्यमाचा विद्यार्थी पहिला. प्रयत्न केला की सगळं होतो. अनुभव माणसाला शिकवतो. विश्वास, सहकार्यांचा जर विश्वास असेल, वरिष्ठांचा जर पाठिंबा असेल, तर आपण काही असाध्य ते साध्य करता न करता सांगा होतं, शक्य होईल. हम कुछ भी कर सकते हैं. क्यों सिंह सर जी, आपने हमें बहुत कुछ सिखाया है. आपकी मेहरबानी से हम हिंदी बोलना सीखे हैं. कक्षा में जाने के बाद में बच्चों से कैसे मुलाकात करनी है ये आपने ही हमें सिखाया है और हम कर पाए. सही मायने में तो हम अंग्रेजी के अध्यापक थे. आज तक 10वीं को अंग्रेजी पढ़ाया. आणि विशेष म्हणजे शाळेत येण्याचं टायमिंग जे आहे, मी जर का माझ्या कर्मचाऱ्याला 10 वाजेची वेळ देत असेल तर 9:30 वाजता स्वतः मी उपस्थित राहणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मला कधीही शाळेत येण्याच्या वेळेच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा शाळेतून उशीर जरी झाला तर या गोष्टीमध्ये कधीही विचारणा करण्यात आली नाही. त्याला कारण मग सर्वस्वी म्हणजे आमचे गृहमंत्री. उलट एखाद्या दिवशी जर का मी 5 मिनिटं जर का मला घरी उशीर झालेला असेल तर ते सुद्धा आठवण करून देतात. आज जायचं नाही शाळेमध्ये. असं ही व्यक्तिमत्व की ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये सतत मला सहकार्य केलं. त्यामुळे सर्वात प्रथम मी तिचे आभार मानतो. तिचं सहकार्य लाखोलाचं होतं की ज्यामुळे मी या क्षणापर्यंत पोहोचलो. तर माझे चिल्ड्रन्स माझे बोलतो कधी कधी कुठल्या गोष्टी बाबतीमध्ये आणि मी त्यांना कुठल्या एज्युकेशन बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीमध्ये जर अडचण आली तर बेटा हे पुस्तक, आणि हे गाईड तर कधी वापरलेच नाही, पण हे पुस्तक हा प्रश्न जो आहे याचं उत्तर आहे हे कुठे मिळेल तुम्हाला? पुस्तकातच मिळणार. मग ते पुस्तक एकदा ते 4दा वाचा, उत्तर तुमचं तुम्हाला शोधा. आणि मग त्यांनी तुम्हाला उत्तर दिले, बाबा उत्तर मिळालं, ओके, तुमचं उत्तर तुम्ही शोधायचं. जेव्हा समस्या निर्माण होते त्या समस्येवरचा उपाय आपल्याला शोधायचा असतो. तर वेळेचं भान ठेवतो. ऐकायला बरं वाटेल पण त्याला वेळेचं भान ठेवतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांचे आभार आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिला. त्यानंतर कांबळे मॅडम, श्री पवार सर जे एका विद्यापीठाचे कुलगुरूच आहेत, फिजिक्सचे सायंटिस्ट आहे. आणि आज आमचा सायंटिस्ट घाबरला का? ठीक आहे. तर सर्वांना धन्यवाद. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, माझे 4 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. येत असताना मला सरांनी फोन केला की जरा शाळेत या काम आहे, कारण मी मागच्याच महिन्यात रिटायर झालो, त्यामुळे लेखक म्हणून पुस्तकाचं काम सुरू केलं आहे. मला वाटतं संस्थेचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल आणि म्हणून मी आपलं ते बाजूला ठेवलं आणि शाळेत आलो. बघतो तर मला मित्र जे आहे निश्चित हे माझ्याशी तसं जास्त बोलत नाही. त्याचं कारण आज मी सांगून टाकतो. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो. ते फिजिकल कॉलेजलाही बाजूलाच होते, मी BEdलाही बाजूलाच होतो. MG कॉलेजमध्ये 5 वर्ष आम्ही काढलं. ते माझ्या आधी इथे चिडोळला आलेले होते आणि मी जेव्हा कोपऱ्याला गेलो तेव्हा माझ्याकडे इंग्रजीचा शिक्षक नव्हता. मी तेव्हा त्यांना विनंती करायचो की आमच्याकडे मध्ये मध्ये शिकवायला येतात म्हणून. मग ते मध्ये मध्ये शिकवायला यायचे. पण मध्ये काय झालं, ज्यावेळेस आपल्या संस्थेमध्ये थोडासा बदल झाला आणि आदरणीय सुरेक्षा हे अध्यक्ष म्हणून आले आणि त्यावेळेस त्यांची बदली माझ्याकडे झाली म्हणजे बदली होण्याचं ठरलं, पण मी त्यांना घेऊ शकलो नाही काही तांत्रिक अडचणींमुळे.
आणि त्यामुळे त्या अध्यक्ष महोदयांनी त्यांना काय सांगितलं माहीत नाही मला आजपर्यंत, पण ते तेव्हापासून माझ्यावर रागावलेले आहेत वहिनी. त्यामुळे ते माझ्या कार्यक्रमालाही आले नाहीत विशेष म्हणजे. त्यामुळे आज मलाही राग व्यक्त करायचा होता, मगाशी बोलायचं नव्हतं. तर असे हे मित्र, आणि त्यांनी घर पण माझ्या घराजवळच घेतलेलं आहे विशेष म्हणजे चोपड्याला. जिथं माझं घर आहे तिथून 50-60 फुटावर त्यांचं घर आहे. म्हटलं आता तिथे तरी बोलतील. तर असो, हा थोडासा हसण्याचा कार्यक्रम जरी असला तरी एक चांगला मित्र मला त्यावेळेस मिळाला आणि एका संस्थेमध्ये काम करण्याची संधी. खरं तर फार मितभाषी आहे, कमी बोलणारा माणूस आहे, पण करून दाखवणारा आहे. जे काही ठरवलं ते करून दाखवायचं. मी असं म्हणेल, दीक्षित सर तुम्ही कोपऱ्याला आले नाही ते बरं झालं, कारण तुम्ही सुपरवायझरही झाले नसते आणि उपप्राचार्यही झाले नसते, कारण तुमचा नंबर आला असता की नाही काही माहीत नाही पाहिजे सर. खरं तर हे कारण आहे, त्यामुळे मला धन्यवाद दिला पाहिजे तुम्ही. तर असे आमचे मित्र आज सेवेतून निवृत्त होत आहेत. आता त्यांनी ठरवलं असेल की काहीतरी करायला पाहिजे, ते करतीलच. त्यानंतर त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझं एवढंच आयुष्य त्यांनाही मिळो. मी 100 वर्ष जगणारे म्हणून त्यांचे 100 वर्ष मागतो, कारण मागितल्याशिवाय आयुष्य काही मिळत नाही. आणि म्हणून आपण 100 वर्ष देवाकडे मागून टाकायचे की 100 वर्ष आम्हाला द्यायला पाहिजे. तर माझ्या रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आणि राज्य महामंडळाच्या वतीनं मी त्यांना मनापासून दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून शुभेच्छा या ठिकाणी देतो. त्यानंतर कांबळे मॅडम, खरं तर मी त्यांना जास्त ओळखत नाही, पण कांबळे मॅडम मला अनेक वर्षापासून माहीत आहे, कारण ह्या विद्यालयामध्ये मी अनेक वर्ष चीफ कंडक्टर म्हणून काम केलं. जेव्हा इथे कस्टडी आली तेव्हा कस्टोडियन म्हणूनही काम केलं. त्यामुळे त्यांची मदत मला नक्कीच मिळायची की ज्या ज्या वेळेस शिक्षक लागायचे त्यावेळेस मी त्यांच्याकडे मागणी करायचो. आणि एक चांगल्या शिक्षिका म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी खरं तर प्रसिद्ध आहे, कारण 1991 तर आत्तापर्यंत मी कळंबोलीतच राहतो आहे. त्यामुळे कळंबोलीतली इथं माहिती असल्यामुळे आणि इथलेही सर्व शिक्षकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ओळखत असल्यामुळे त्यांचं एक नाव आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनाही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि तिसरे आमचे बंधू पवार सर स्मित भाषी आहे, जास्त बोलत नाही. परीक्षेच्या कालावधीमध्ये पहिला गट्टा तेच घेऊन यायचे की सर माझा गट्टा पहिला आहे आणि तुम्ही लवकर जमा करून घ्या, मला घरी जायचं आहे. मी म्हणायचो अहो थोडा वेळ बसा, चहा वगैरे आणतो तुम्हाला. नाही नको नको, चहा वगैरे नको, आधी माझा गट्टा जमा करून घ्या. आणि या माणसाने ही शाळा सोडली नाही. खरं तर सर त्यांना प्रमोशन होतं, प्रमोशन असतानाही तो माणूस आलेला नाही की बाबा मला प्रमोशन मिळतं आहे आणि त्या पदावर मी जायला पाहिजे, तरी तो व्यक्ती त्या पदासाठी आला नाही. असे फार व्यक्ती कमी असतात की जे आपल्या कामाला आहे त्या ठिकाणी मदत करत असतात आणि आपली सेवा त्याच ठिकाणी व्हावी आणि जे काही पद मिळालं असेल त्या पदावरती व्हावी. अशा व्यक्ती फार कमी असतात. प्रमोशन मिळालं पाहिजे, पद मिळालं पाहिजे, हा हक्क आहे, तो घेतलाही पाहिजे. पण काही लोकांना तो आवडत नाही. त्यापैकी पवार सर मी म्हणेन की त्यात ते मोडतात की आपलं काम भलं आणि आपलं कॉलेज भलं, कारण त्यांच्याकडेही माझी मुलगी शिकली इथे. त्यामुळे फिजिक्स तिथं चांगलं. दूरदर्शनकडा योग आहे. आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 353वी म्हणजे राज्याभिषेक आहे आणि खरोखर त्यांना वंदन करून दादासाहेबांना आणि ओसवाल साहेबांना अभिवादन करून आज या दीक्षित सर, पवार सर आणि कांबळे मॅडम यांच्या सेवाकृतीच्या कार्यक्रमाला म्हणजे त्यांना
सत्कार करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी जे काही गुरुवर्य आणि सगळे शिक्षक वृंद, नॉन टीचिंग, टीचिंग सगळी मंडळी आहे, त्यांना खरं तर खूप अतिशय हा एकदम आनंद आणि एकदम दुःख. बरेच अनुभव, बऱ्याच लोकांनी बऱ्याच भावना त्यांच्याबद्दलच्या इथे आत्तापर्यंतच्या व्यक्त केल्या. या संकुलचे प्राचार्य आणि माझ्या सतत बरोबर असणारे श्री पालवे सर, उपस्थित सर्व मंचावरील सर्वच मंडळी, मला आज या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ त्यांना घडवण्याचं सामर्थ्य हे तुमच्यामध्ये असतं. आणि मी नेहमी माझ्या म्हणण्यामध्ये सांगत असते की मी सुद्धा या शाळेची विद्यार्थिनी आहे. आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा भावे सर, आंबेडकर सर, सोळे सर खूप वेगवेगळे, आणि मला माहिती नाही म्हणजे मी जरी जैन कुटुंबातली असले तर तरी माझा जास्तीत जास्त वेळ मला जैन माहिती कोणीच नव्हतं. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या म्हणजे शैक्षणिक इयरमध्ये माझ्या सगळ्या मराठी मैत्रिणी होत्या. मग त्याच्यातली घाटे असेल, परब असेल, बरेच लोक ओळखत असतील. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपलं हे शैक्षणिक खरं तर सगळ्यात आयुष्यातला महत्त्वाचा जो एक व्यक्ती, महत्त्वाचं हे जे म्हणजे तुम्ही जे व्यक्ती आहात हे तुम्ही सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे की हे बल्लाळेश्वराचे आणि परमेश्वराचे आभार मानले पाहिजे की जो विद्यार्थी म्हणजे पालक आपल्यावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना आपल्याकडे जे पाठवत असतात त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही घडवत असतात. आणि त्यांचा जास्तीत जास्त म्हणजे 12वी नंतर, 15वी नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर बाहेर वेळ जातो, पण अगदी नर्सरीपासून 12वी 15वी पर्यंत ते तुमच्या सानिध्याखाली, तुमच्या आशीर्वादाखाली, तुमच्या छत्रछायेखाली शिकत असतात. मला हे सर्व सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की तुमच्या ज्या भावना मनापासून मी ऐकते अतिशय हृदयाला आणि मनाला सरकून देणारं आहे. मी तुम्हाला तिघांना एवढंच सांगेन की आपल्याला दुःख होण्यापेक्षा आपल्याबरोबर काम करणाऱ्या माणसाला किंवा काम करणाऱ्या टीचिंग प्रोफेशनला म्हणजे सगळ्या आपल्या टीचर्सना किंवा नॉन टीचिंग आणि टीचिंगला किंवा शिपाई असेल, आया असतील, त्यांना किती दुःख झालं आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. की पण आपला हा उद्याचा दिवस कसा असेल हे आहेच महत्त्वाचं. पण त्याच्यापेक्षा तुम्ही उद्या शाळेत नाही येण्याने मी मनापासून हे फिलिंग करते की कोणाच्या तोंडावर कसं काय भावना आहे आणि ह्याच भावना महत्त्वाच्या आहे. आणि हे तुम्हाला त्याचं उत्तर आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण काम करत असताना आपण पैसे किती कमवले, आपल्याकडे किती काय आहे, आपली प्रॉपर्टी किती आहे हे महत्त्वाचं नाही, पण आपण कसे जगलो आणि आपण स्वभाव कसा ठेवला, आपण कोणाशी कसे वागलो हे महत्त्वाचं आहे. पालवे सरांचा स्वभाव, आपला स्वभाव, बाकी शिक्षकांचा स्वभाव आपल्याशी कसा मॅच झाला, आपण कसं राहिलो हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला एक हृदय हे होत होतं हेच महत्त्वाचं आहे. आणि आज तुमच्या या 30 ते 33 वर्षाच्या सेवेनंतर तुम्ही आज सेवानिवृत्त होता. सेवानिवृत्त होताना माळी सरांच्या पण सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला मी होते. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपल्याला शुभेच्छा देणारे लोक किती आहेत आणि आपल्यासाठी म्हणजे दुःख करणारे व्यक्ती किती आहेत हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन या निमित्ताने की तुमचं पुढचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी, महत्त्वाचं हे आरोग्य असतं. कारण आपल्या सेवानिवृत्तीनंतर, आपल्या रिटायरमेंटनंतर, कारण आपण जास्तीत जास्त वेळ हा शाळेत आणि मुलांमध्ये असतो. आपण वर्किंग चालू असतं, मानसिक, शारीरिक सगळं. पण एकदा आपण घरी थांबल्यानंतर आपलं आरोग्य हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट
विश्लेषण करून आपण उद्यापासून काय काम करायला पाहिजे, आपला वेळ आपल्या नातवांमध्ये असते किंवा कारण मला माहिती आहे महिला असली की आणि पुरुषांचंही असतं हल्ली सगळ्यांचं एक आयुष्य हे खूपच दगदगीचं आणि खटतर झालेलं आहे. सकाळची 7ची शाळा असली की सकाळचं सगळं घरातलं आवरून काय कामाला यायचं आणि दुपारी लवकर जाऊन थोडंसं कामांमध्ये कॉन्सन्ट्रेशन करायचं. हे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना किती दगदगीचं असतं हे मी स्वतः पण अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या तिघांनाही तुमच्या आयुष्यामध्ये खूप पुढचं चांगलं मगाशी माळी सर बोलले की पुढचं आयुष्य तुमचं 100 वर्ष असू दे, त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. पण खरंच आयुष्य पॉझिटिव्ह असावं. मला तुम्हाला एवढंच सगळ्यांना सांगायचं, पालवे सर, माळी सर, सुधागड एज्युकेशन सोसायटीमधली आपली सगळा स्टाफ अतिशय कॉन्फिडंट आणि पॉझिटिव्ह आहे. मी माझ्या मागच्या पण म्हणण्यामध्ये बोललेली आहे. खरोखर हे दादासाहेबांचे आणि शेठचे आशीर्वाद आहे. आणि वडिलांना स्मरण एवढंच करते या तिघांना, त्यांच्या आयुष्याला आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा मी शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. जय. आणि तेवढीच डोक्यावर जबाबदारी घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करत आलो. याचाच हा एक टप्पा आजचा. पण आज एक वेगळं ध्येय आहे. सरांनी मगाशी सांगितलं की याच मंचावर काही 12 जण सेवानिवृत्त झाले, एकदा 8 जोड्या झाल्या. पण एकदाही आपल्या कार्यक्रमासाठी म्हणजे त्यांच्या व्यस्त वेळातून आपल्याला भेटले नाही. परंतु मागच्या 2 दिवसापूर्वी काही आल्या होत्या. कांबळे मॅडम, दीक्षित सर त्याच्या अगोदर 2 दिवस आल्या होत्या. त्यावेळेस त्यांना मला सांगायचं होतं की मला ताईला निमंत्रण द्यायचं आहे. आणि एवढ्या कामाच्या गडबडीत ते मी विसरून गेलो. ताई निघून गेल्या. परत 2 दिवसांनी आल्या आणि त्या दिवशी मात्र हे 2 जण आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ताईला निमंत्रण द्यायचं आहे. त्याच वेळेस ताईने सांगितलं होतं की मी नक्की येईल, मी पुन्हा येईल नाही पण नक्की येईल असं नक्की सांगितलं. आणि त्याने तो शब्द पाळला. आणि आज खऱ्या अर्थानं विद्यासंकुलाचं भाग्य की आपल्याला या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षा या कार्यक्रमाला लाभल्या. मी मनापासून ताईंना धन्यवाद देईन. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या या सेवापूर्ती समारंभासाठी प्रथमतः संस्थेचे संस्थापक दादासाहेब, आमचे प्रेरणास्थान, आपले आधारस्तंभ स्वर्गीय वसंतरावजी ओसवाल, विद्यमान संस्थेच्या अध्यक्ष गीताताई, उपाध्यक्ष रवींद्रजी लिमये, कार्यवाह आपले मानस सचिव गारा म्हात्रे सर, सर्व संचालक, ज्यांच्यासाठी आज त्या ठिकाणी आलो तर आपले सर्वच तिन्ही लाडक्या सरांनी सांगितलं तसं ब्रह्म, विष्णू आणि सरस्वती. आता कोण कोणाचा रोल घ्यायचा तुम्ही ठरवा. परंतु हे तिघही विभूती महंत त्या ठिकाणी त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी उपस्थित. काही मागं जर बघितलं तर ही सगळी पुढं बसलेली मंडळी होती काही दिवसात. ही मागची सुधागडचे हे सगळे वारकरी होते, पुढे राहायचे, परंतु आता स्टेजवर मागे आले. आता मला वाटतं आणखीन 2-3 वर्षातून बरेच पुढचे मागे उलटा कार्यक्रम करावा लागेल. या कार्यक्रमासाठी आता यांचं नाव घेतले तर त्यांना बरं वाटेल, कारण बऱ्याच वर्षात म्हणजे बऱ्याच दिवसातून त्या आज मागे परत सगळी मंडळी या ठिकाणी जमा झाली. संस्थेचे माजी मुख्याध्यापक आमचे आदरणीय गुरुवर्य माळी सर, सन्माननीय संचालक आमचे मोहिते सर, त्याचबरोबर आता क्रमाने नाव घेतो म्हणजे चुकणार नाही काय, आमच्या पालीपासूनच्या सहवासात असणाऱ्या पाटील मॅडम, त्याचबरोबर आमच्याबरोबर मी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या आमच्या सरद पाटील मॅडम, इंग्रजी विभाग सांभाळणाऱ्या आमच्या आदरणीय कुलकर्णी मॅडम, शेजारी त्यांच्या मागे बसलेल्या उर्दू माध्यमाची नेहमी धावपळ करणाऱ्या आमच्या शिवगुप्ता मॅडम, गांगल मॅडम, गेल्या 2-4 म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी वर्ष झालं का नाही झालं
आमच्या अनिता पाटील मॅडम, आता म्हणजे मी इथं हजर झालो आहे आणि त्याच्या अगोदरपासूनचा ज्या प्रत्येक कार्यक्रमात खऱ्या अर्थानं एक आदर्श विद्यार्थी लागतो आणि आदर्श विद्यार्थी असणारा सर्वांना हवाहवासा वाटणं, इथंच नाही पालीपर्यंत त्याची हवाहवासा वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचा अजय सूर्यवंशी आणि ज्युनियर कॉलेजची ज्यांच्यावर आता सध्या धुरा आहे. धुरा म्हटलं की 2 लागतात पण एकटेच ओढतात. आमचे संजय पाटील सर, कार्यालयीन प्रमुख आमचे वासुदेव पाटील, त्यानंतर कोपरा हायस्कूलचं ज्यांनी माळेसारणी वर्णन केलं त्यांची आदर्शपणे चालवणाऱ्या आमच्या गावित मॅडम, मी ज्यांच्याबरोबर काम केलं आमचे शिंदे सर, जे शेरडोन हायस्कूलला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. मॅडम हे बोलण्याचं गरजेचं आहे, थोडंसं विरंगुळा पण होईल आणि जेवणाचे पण ऑर्डर नाही, कारण तिकडून ऑर्डर आल्याशिवाय मला सोडायचं नाही असं ऑर्डर आहे. जेवण पूर्ण झालं, जेवण बनतंय मागच्या बाजूला, ते पूर्ण झालं की तुम्ही सोडा असं कॅन्सल. कोलार हायस्कूलपासून मी त्यांच्याबरोबर होतो. असे आमचे मोरे सर, साबळे सरांबरोबर काम करण्याचा वेळ आला नाही, परंतु एक वेगळं अनुभवी व्यक्तिमत्व आमचे सगळे साबळे सर, त्याचबरोबर आयर सर, भोसले सरसुद्धा या ठिकाणी हिंदी माध्यमाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. बाबूराव शिंदे सर, त्याचबरोबर आमचे हिंदी विभागाचे प्राथमिकचे दिनेश पाटील सर, ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले उपप्राचार्य SP पाटील सर, आणि सगळ्यात अगोदर इथे आल्यानंतर पहिले रिटायर शिंदे सर झाले असतील. माझे OS एकच पद राहिलं होतं आणि ते रिटायर केल्यानंतर महाराष्ट्रातून मला वाटतं रायगडमधलं OS पद गेले असे आमचे दत्ता शिंदे सर, शेरकर सर पर्यवेक्षक, त्याचबरोबर मगरे पाटील सर, आमचे रजपूत सर, इथूनच गेलेले सगळी मंडळी, दीक्षित सर, दीक्षित मॅडम, कांबळे मॅडम आणि बापू. मी त्यांना कायम बापूच म्हटलं कारण गांधीजीला मी कधी बघितलं नाही, परंतु बापू गांधीजी मी नेहमी बघायचो. असे श्री पवार सर, त्यांच्या त्यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, त्यांच्यावर प्रेम करणारे माझे विद्यार्थी, काही त्यांचे हितचिंतक आणि सर्वच आमचे सहकारी शिक्षक, प्राथमिकपासून तर माध्यमिकपर्यंत निवेदन करणारे, गाणारे, वाजवणारे सगळीच मंडळी या ठिकाणी, सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सेवापूर्तीमध्ये मॅडम सगळ्यांनी सगळ्यांचं सांगितलं. दुःख एकाच गोष्टीचं आहे की सुधागडमध्ये ही अखंड वाहणारा झरा आणि त्याच्यामध्ये दादासाहेबपासून तर तुमच्यापर्यंत जी संस्थेची प्रगती वाटचाल आहे त्याच्यामध्ये हे सगळे आम्ही वारकरी होतो आणि एक एक वारकरी आता खऱ्या अर्थानं सुधागडमधून बाहेर जातोय म्हणजे नियत नाही म्हणून ते थांबतात, परंतु आंतरिक मनापासून ते आपल्याबरोबर नेहमीच राहतात. याचं परिचय हे मागची मंडळी जी रिटायर झाली त्यावेळेस पण आम्ही असंच बोललो, परंतु ही सगळी मंडळी मनापासून सुधागड जवळ आहे. सगळ्यांनाच सेवानिवृत्तीचं रिटायर व्हायचं त्यात काही प्रश्नच नाही, परंतु यात जाता जाता मात्र सुधागडने तुम्हाला काय दिलं आणि तुम्ही सुधागडला काय दिलं, नंतर मात्र ज्या आठवणी राहतात त्या अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि हेच प्रेरणा मला वाटतं सगळेच माझी इथं रिटायर होऊन गेलेल्या सर्व शिक्षकांनी घेतली आणि जाता जाता मात्र सुधागडने त्यांना खूप काही दिलं, पण जाता जाता त्यांनीसुद्धा प्रत्येकाचं निवृत्तीच्या नंतरचं योगदान मात्र या ठिकाणी आर्थिक म्हणा मानसिक म्हणा नक्कीच सुधागडसाठी आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला या ठिकाणी नक्कीच आहे. त्यामुळं एका बाजूने दुःख पण होतं आणि दुसऱ्या बाजूने एक समाधानसुद्धा लागतं की ज्यांच्या सेवा 33 वर्ष एकाच ठिकाणी झाल्या. मला तर वाटतं मगाशी आमचे मोहिते सर म्हटले बापूला ते हजर करायला पण होते.
नोकरीला हजर करायला पण बापूला होते आणि आता सेवानिवृत्तीला सुद्धा इथंच आहे. म्हणजे एकाच ठिकाणी सेवा देण्याचं भाग्य त्यांना या ठिकाणी मिळालं. अशा या सगळ्याच मंडळी या ठिकाणी आहे. आणि बापूच्या बाबतीत मात्र बोलायचं ठरलं तर जर आजपर्यंत मागच्या वर्षीचा निकाल 99% सायन्स आहे आमचा आणि ती परंपरा कायम होती, याला एकमेव उत्तर म्हणजे बापू आहे. बापू आणि सायन्स हे गणितच वेगळं होऊ शकत नाही. परंतु मग मला पण एक मोठं टेन्शन आलेलं आहे की नंतर काय. तर बापूला पण मला वाटतं आहे आम्ही पण विनंती करू, परंतु बघू कसं वेळ मिळतो तसं. कारण काय पोरांची आणि पालकांची जी भिस्त असते त्या एकच विषयावर, फिजिक्ससारख्या आणि केमिस्ट्रीसारख्या विषयावर, आणि ते सहज सोडवण्याचं काम ज्यांनी केलं आयुष्यभर. मगाशी बघा उभं राहिला माणूस, पण दादाची प्रेरणा त्यांच्या माझ्या मला वाटतं आहे. बडबड नको, कृती पाहिजे की 2-4 वाक्यात एकच म्हणजे सगळ्यांची नावं घेतली आणि विचारात थांबला, याचा अर्थ सगळं मनामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी होतं आणि आहे. असे असणारे सर्वच व्यक्ती या ठिकाणून सेवानिवृत्त होताना दुःख होतं. त्याचबरोबर ज्यांना मगाशी आमच्या त्या सुभद्रा पाटील बोलल्या, ज्यांना धाक आहे आणि प्रेम पण आहे, अशा आमच्या धाकटोड्या मॅडम जिथल्या तिथं वागणाऱ्या, म्हणजे जशाच तसं याचा अर्थ प्रशासनात प्रशासनासारखं, माणूस म्हणून आले तर माणसासारखं, समाजात आलं तर पालकासारखं, आणि म्हणजे तो ज्यांच्यात जातील तशा ते मिळणाऱ्या त्या व्यक्तिमत्व आपल्यामधून या ठिकाणी सेवानिवृत्त होताना त्याचंसुद्धा मनामध्ये खऱ्या खंत वाटते. आणि ज्यांनी आता सांगितलं की हिंदी माध्यमात जाताना त्यांचं काय झालं, मी त्यांना एकदाच बोललो, सर हिंदी माध्यम करता जाणार म्हणले. नेहमी इथं काम मराठी माध्यमात काम करणारे आमचे दीक्षित सर हिंदीत गेल्यानंतर मी त्याच्या अगोदर मला वाटतं मोरे सर पण त्या ठिकाणी होते आणि तुमच्या अगोदर कोण होतं, भोसले सर पण होते, माळी सर पण होते. बऱ्याच वेळेस म्हणजे 2-4 वर्षाच्या कालावधीत मला ते जाणवलं, मी बोलून दाखवायचो की सर काहीतरी गडबड होते. आपला मराठीचा निकाल 99-98पर्यंत जातो, सायन्सचा सगळा ज्युनियरचा असतो आणि हिंदी मात्र 2-3 वर्ष कमी झालं. परंतु सरांनी मनावर घेतलं मॅडम, आणि गेल्या वर्षी मागाशी सांगितलं त्यांनी अख्ख्या संकुलातला त्यांचा विद्यार्थी पहिला आला आणि त्यांचं 94च्या पुढं जवळ त्यांनी हिंदी विभागाचा निकाल नेला. याला सर्वस्वी जबाबदार मात्र आमचे जरी सर्व शिक्षक असले, विद्यार्थी असले, तरी त्यांना चालवणारा कोणीतरी या ठिकाणी पाहिजे. ते श्रेय मात्र सगळं आमचं दीक्षित सरांना जातं. आणि मॅडम त्यांच्याकडे म्हणजे खवय्याच्या बाबतीत विषय तुम्ही जर म्हटलात ना, पुरणपोळी, तर फक्त दीक्षित सरांच्या तिकडचे मार्गदर्शन. त्यांना काय माहिती आहे, परवा पण मागच्या 15 दिवसात त्यांनी पुरणपोळ्या आणून दिल्या होत्या 20 वाढदिवसानिमित्त. म्हणजे असे देणारं असं व्यक्तिमत्व आणि घेणारं या सगळ्याच व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मनपूर्वक सादर सत्कार केला, सर्व समोर नातेवाईकाच्या समोर केला. आता त्यांना एकच विनंती आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, जाता जाता मात्र सुधारण्यासाठी काहीतरी. मला हे मागण्याच्या अगोदर त्यांनी मला कबूल केलं होतं की 2-3 वर्षापूर्वी ते आपण डकमध्ये जे ग्रीन कार्पेट टाकलं होतं त्याचा कालावधी त्यांचे देणारे मागचीच मंडळी आहे, परंतु ते कालावधी संपला आणि ते परत आल्यानंतर त्यांना तसं दिसू नये म्हणून ह्या मंडळीने सांगितलं की आता आम्ही आता 2 महिन्यात, पुढच्या महिन्यात पण 2-3 भाग्यवान विजेते आहेत, सेवानिवृत्त होणार. त्यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे सर, ते पुढचं ग्रीन कार्पेट आम्ही मनापासून देऊ, द्या नका देऊ, आमचं मागायचं काम आहे आणि तुमचं पण देण्याचं कर्तव्य आहे, तुम्ही नक्कीच देणार, याच्यात आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही. पुन्हा एकदा सर्वांना दीर्घ आयुष्य. बापू फिरण्याची आवड आहे, कमी आहे मला वाटतं, तुम्ही कमी फिरला, पण मुलीला आणि जावयाला सांगतो त्यांना कुठंतरी फिरून आणा चांगल्या ठिकाणी, त्यांची जबाबदारी आहे. दीक्षित सर तुम्हाला फिरायची आवड आहे, कारण वैष्णवदेवीचा प्रसाद दरवर्षी खातो तुमचं.
त्याच्यामुळं आणखी तुम्ही बाहेरचं पर्यटन करा परदेशातलं. आणि ताईच्या बाईंनी म्हणजे मुलींनी तर पुढे UK मधून आवाज दिलेला आहे. त्याच्यामुळं ताईंनी सुद्धा कधीतरी UK मधून आम्हाला काहीतरी आणणार 100%, अशी एक अपेक्षा धरून बसतो आणि वाट बघत थांबतो. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी मनापासून राहिला असं मला वाटत नाही. या ठिकाणी ज्यांच्या कृपा या संस्थेवर आहे त्या बल्लाळेश्वराशी नतमस्तक होऊन त्यांच्याकडे एवढंच मागणं मागेल, यांचं उर्वरित आयुष्य अतिशय आनंदाचं सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं तर आहेच, पण आणखीन भरभराटीचं जावं अशी बल्लाळेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या वेळेस सदागडवर आम्हाला वेळ म्हणजे आम्ही तुम्हाला हात मारू त्यावेळेस तुम्ही नक्कीच आम्हाला ओढ द्यावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.